मंडळी, तुम्हीही चैत्र पौर्णिमेचं ताट भरतात का? भरत असणार तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा बरं का. मस्त देवाची पूजा वगैरे केली, छान असा पुरणाचा स्वयंपाक बनवला. एक गोष्ट आहे, असं म्हणतात ज्याला पुरणाची पोळी जमली त्याला सर्व स्वयंपाक जमतो. अर्थात ती बाई सुगरण असते असं म्हणतात. आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, हे खरं आहे की खोटं आहे? तुम्ही मला एवढं नक्कीच सांगा. मग परंपरेनुसार पुरणाचं ताट भरला, पुरणाचे दिवे लावले देवाजवळ. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझं डोकं दुखत होतं तर मला डोळ्यांचा चष्मा लागला. मग मी चष्मा सिलेक्ट करायला गेली होती. नंतर करण्याचं काम चालूच होतं, तेवढ्यात एक सिलेक्ट झाला. तो घरी मस्तपैकी घेऊन आला. घरी आल्यानंतर मस्त पानसटपणा चालू होता. पानसटपणा नव्हता तो, बाय द वे बीटचा आईस क्यूब बनवून मस्त चेहऱ्यावर लावला. फेसला लावल्यानंतर ते एकदम छान ग्लो आला बरं का त्याचा. मला तर खरंच रिझल्ट वाटला मला. तुम्हीही हा उपाय घरच्या घरी आणि आयुर्वेदिक एक करू शकतात. नक्कीच करा, तुमच्याकडनं होईल तर. छान असं मस्त गोड आवरलं. आणि कुठे चालली होती मी हे थोडं सस्पेन्स आहेत. त्यासाठी तुम्हाला आहे ना माझा नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल की मी नेमकी चालली कुठे होती. सो स्टे ट्यून. बाय.